कधी साईबाबाच्या दर्शनासाठी जर आलात तर माझ्या घरी पण या. माझं घरी तर जवळ 2 किलोमीटरच्या अंतरावरती वस्ती आहे, तर आल्यानंतर नक्की या. नमस्कार मंडळी, रामराम. तुम्हाला लोकेशन काहीतरी चेंज वाटतं असेल तर मी आले साईबाबा दर्शनासाठी. तुम्हाला आतमध्ये सगळं दाखवते. तर मी दर्शनासाठी का आले त्याच्या मागचं खूप मोठं कारण पण आहे. साईबाबाचं कसं असतं माहिती आहे का, आपण जी मनातून इच्छा मागतो ती साईबाबा पूर्णच करत असतो. हे माझं तर भरपूर वेळेस रोजचं पण उदाहरण आहे. आणि माझ्यावर म्हणजे आत्ता पण आहे ना, 1 महिन्यापूर्वी म्हणजे सोशल मीडियावरती तुम्हाला माहितीच व्हिडिओ बनवते मी. माझं मॉनिटायझेशन जे होतं ते बंद झालं होतं. मी साईबाला फक्त एकदा शब्द टाकला, तू जर खरंच जर असेल मग सत्याचा तर माझं मॉनिटायझेशन जे आहे गेलेलं ते परत रिटर्न मागं आलं पाहिजे. आणि ते खरंच झालं. कारण गेलं की आता पुन्हा मागं रिटर्न येत नाही, तर ते खरं झालंय. तर दर्शनासाठी आले तर उशीर झालं. दर्शन आरती झाल्यानंतर आलो, कारण शेतकरी म्हटल्यानंतर काम पण चालू असं शेतातलं वगैरे. तर तुम्हाला बाहेरचं लोकेशन वगैरे दाखवलं. मंदिर तर इतकं सुंदर आहे का बस. आणि त्या सेविका ज्या आहेत ते ताई, त्यांची माझी पहिल्यापासून आधीपासून ओळख होती, त्या पण मी तुम्हाला दाखवते. तर मी तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवते. आज्ञाला पण आणलं आहे ना. काय करत हे बघा, इथं कारंजन ते बच्चे इकडे आहे. हे जे मंदिर जे आहे तर ते शेतामध्ये. तिथं पूजा चालू आहे. साईबाबाची मूर्ती बघा. आता लाईटिंगमुळे जास्त मला चमकत असेल. आम्हाला उशिराच एवढा झालाय, 7:30 वाजले संध्याकाळचे यायला. तरी दत्त महाराजांचं मंदिर आहे. तिकडं साईबाबांच्या जे पादुका ज्या आहेत ते पलीकडचं छोटं मंदिर. हे बघा हे मंदिर. इथं हवन वगैरे जे असतं ते करतात. आज्ञा खाली उतर ना बाई. ते साईबाबा दर्शनासाठी आले तर माझे भरपूर फॉलोअर्स मंडळी पण भेटले. हे बघा, रील बघता का आपल्या? छान असतात का? ओम साईराम सगळ्यांना. आपलं हे शिवसाई मंदिर काळे आखाडा रोड, जगधनी, मळा. तर मंदिराला 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि बाबांचं प्रत्यक्षात अस्तित्व इथं सगळ्यांना जाणवतं. प्रत्यक्षात एनर्जी इथे जाणवते. आणि सगळ्यांनी एकदा अवश्य अनुभव घेऊन बघा बाबांच्या दर्शनाला. गुरुवारची 4 वेळेस आरत्या होतात. गुरुवारच्या आरतीला, सोमवारच्या आरतीला वगैरे अवश्य भेट द्या. तशी पण रोज आरती असते ना? तशी पण रोज आरती. आता आज सोमवार तर मी आज आलेत. इथले भक्त मंडळ जे आहे ते तुम्हाला दाखवते. ओम साईराम. ओम साईराम. हे पण आपले फॉलोअर्स मंडळी बर का. ओम शाईलाम. शाई जाती का? शाई जाती कितवीला आहे? ज्युनियरला आहे. इथलीच आहे. तुझं नाव नाव सांगळे. तुम्ही सांगायचे का? इथलेच का? हां, सांगळे आहे, माझे पाहुणेच आहे. दत्त मंदिर आहे. हा नाही ते दोघं राहिले ना. इथं साईबाबांच्या पादुका आहेत. तुम्हाला सांगायचं झालं तर मी साईबाबा प्रत्येक माझ्या काय म्हणते हृदयात साईबाबा आहे. मी प्रत्येक वेळेस सांगत असते माझं हे उद्या ते उद्या नाही का. ते आणि होतं पण कुठं जरी गेले तरी प्रत्येक गोष्ट मग साईबाबा ऐकतोच. असे अनुभव तुम्हाला पण आले असतात कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा.
कारण साईबाबाची प्रचिती म्हणजे खूप जणांना येते आणि साईबाबा कसा मायाळू पण जास्त आहे. व्हिडिओ मला नाही समजलं बाई. ओम नमः शिवाय शुभम भवतु. तुझं तोंड दिसतं का? हात तुमचे घेते ना बच्चा, दर्शन घ्या ना. काय म्हणतो? 24 गुरु केले. असं बघितलं नाही की ही कुमारिका आहे, हिच्याकडून मी कसं ज्ञान घेऊ, किंवा हे पक्षी आहेत, हे कबूतर आहे, हा आजगर आहे. प्रत्येकाकडून त्यांनी ज्ञान घेतलं. आपल्याला जर चांगली गोष्ट मिळत असली तर आपण सगळीकडून ती घेतली पाहिजे. असं नाही म्हणायचं का हे छोटे आहे मग यांच्याकडून मी कसं घेऊ, आता हे मोठे आहे यांच्याकडून कसं घेऊ, तसं नाही. आमच्या गुरूंचे फोटो पत्रिकेत छापले होते आणि ते त्यांना कळालं की माझे फोटो छापले पत्रिकेमध्ये. त्यांना खूप राग आला. ते म्हणे त्या पत्रिका घ्या आणि सगळ्या नदीत बुडवा म्हणे. मी येणार नाही त्या कार्यक्रमाला. मला फोटो नको, माझं नाव नको, कुठंच नाही पाहिजे नाव माझं. साईबाबांपेक्षा माझं नाव मोठं नाही आहे आणि साईबाबांपेक्षा माझी मूर्ती मोठी नाही आहे. मग त्या पत्रिका पाण्यात वाहिल्या त्या भक्तांनी आणि नवीन पत्रिका छापल्या की त्याच्यात त्यांचं नाव नाही, फोटो नाही, फक्त आमचे गुरुवर्य म्हणून एवढंच त्यांचं नाव. आणि मग आता त्या पत्रिका आता ते देणार दुसरीकडं. ह्या बाकड्यांवर नावं होते भाऊ, तर त्या आमच्या बाबांना आवडलं नाही. ते म्हणे आज तुम्ही एक नाव जर मंदिरावर घातलं तर उद्या 100 नावं तुम्हाला घालायला लागणार. पुढं बाबांचं नाव लोक पावलं आणि सगळं मंदिरावर लोकांचेच नाव येतील म्हणून. मग आपलं स्वतःचं नाव कुठं ठेवायचं नाही, स्वतःचं फोटो कुठं ठेवायचं नाही. आपण देवाच्या ठिकाणी असल्यावर इतर ठिकाणी ठीक आहे. मग त्या सल्ल्यावर आम्ही चालतो, बाबांच्या त्या उपदेशावर आम्ही चालतो की बाबा देवापेक्षा आपण मोठी नाही ना. देव सगळ्यात मोठा आहे. देवाच्या पुढं आपलं नाव कधीच नाही लागलं पाहिजे आणि देवाच्या पुढं आपला फोटो नाही लागला पाहिजे. त्याच्यापेक्षा मोठं कोणीच नाही आहे देवापेक्षा. असं आमचे शिकवणारे गुरु खूप महान आहेत. त्याच्यामुळं आम्हाला ते नॉलेज भेटतं, आम्ही त्याच्यावर चालतो. विशेष म्हणजे असे अजून सुद्धा खूप ओरडतात. ते म्हणतात कधीच म्हणायचं नाही का मी आपण संसारासाठी 24 तास उभं राहतो, आपण देवासाठी थोडा वेळ उभं राहिलो तर काहीच त्याच्यात गैर नाही ना. एवढी मोठी गोष्ट नाहीच आहे ती आणि देवापेक्षा मोठं कुणीच नाही आहे. त्याच्यामुळं त्यांचं आम्हाला इतकं सुंदर मार्गदर्शन आहे की आता आपण जर म्हणलं की बाबा आम्ही देवाचं हे करतो, ते म्हणतात तुम्ही देवासाठी जेवण सोडलं का, देवासाठी तुम्ही झोप सोडली, कोणता त्याग केलेले देवासाठी, तुम्ही मोठे कशाने झाले, कोणत्या गोष्टींनी मोठे झाले, असा त्यांचा प्रश्न असतो आमच्या बाबांचा. त्याच्यामुळे इतकं सुंदर मार्गदर्शन आहे ना. आम्हाला आज म्हणले ते की तुम्ही व्हॉट्सॲपला जर देवाचे फोटो टाकले किंवा तुम्ही जर म्हणलं की आम्हाला आता प्रदर्शन करायचे, तुम्ही तेवढी स्टेप मागं आले. तुम्ही केलेल्या, तुम्ही देवाला आंघोळ घालताय आणि तुम्ही व्हिडिओ जर टाकला की मी आज आंघोळ घालते, तुम्ही आली तुमची भक्ती मागं. उद्या तुम्ही खाली पडणार म्हणे, तुम्हाला उचलायला कुणीच नाही. मग असं इतकी महान शिकवण आहे त्यांची की आपण संसारात कसं वागायचं. सेवा करण्याची जाहिरात तर नाही झाली पाहिजे. नाही झाली पाहिजे. हा ठीक आहे, तुम्ही आले, तुम्ही केलं, तुम्हाला आवड स्वतःच्या याच्यासाठी. साईबाबाचा शब्द आहे श्रद्धा आणि सबोरी. यात खरंच आहे. श्रद्धा असेल तर नक्कीच पावतो पण देव. बरोबर आहे मंडळी. चला बाय, चाललोय आता घरी. भरपूर उशीर झालाय. आता इकडं कशी वागायची पण भीती असते.